प्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। अशोक खरातवर वन विभागाकडून देखील होणार कारवाई। खरातनं अघोरी पूजेसाठी प्राण्यांची शिकार केल्याचा संशय, वन विभागाकडून एसआयटीला पत्र। पेट्रोल डिझेलच्या बाबत लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करून देण्याचा काहींचा प्रयत्न, लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्तानं एकविरा देवी मंदिरामध्ये नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी। महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दाखल। नागपुरात अल्पवयीन विद्यार्थिनीवर तरुणाकडून अत्याचार, मुलगी शाळेत गैरहजर असल्यानं प्रकार आला समोर, आरोपी तरुणाला पोलिसांनी केली अटक। भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा, वाऱ्यामुळे 60 फूट उंच वायरलेस टॉवर कोसळला तर सुदैवानं जीवितहानी नाही। मीरा भाईंदरमधील काशीमीरा वाहतूक विभागातील पोलीस निरीक्षक निघाला लाचखोर, पोलीस निरीक्षकानं लाचेची मागणी केल्याचा गंभीर प्रकार, अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 16 एप्रिलला वर्धा जिल्हा दौऱ्यावर, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्व हिंदी विद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपतींची उपस्थिती राहणार। मालेगावमध्ये मंत्री दादा भुसे यांनी केली अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी, दादा भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। बारामतीमधील मुस्लिम दफनभूमी वॉल कंपाऊंड आणि सुशोभीकरण 1 वर्षापासून रखडलं, बांधकाम विभाग आणि ठेकेदारांचं काम पूर्ण करण्यास विलंब। सध्या ऑपरेशन तुतारी करू नका, भाजप वरिष्ठांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना निर्देश, दिल्लीकडून शिंदेंना निर्देश आल्याची सूत्रांची माहिती। धुळ्यामध्ये ओम गॅस एजन्सी बाहेर नागरिकांचा गोंधळ, कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतरही एजन्सी मालकाकडून गैरकारभार सुरूच, संतप्त नागरिकांचा एजन्सी बाहेरच रास्ता रोको। अहिल्यानगरमध्ये रिक्षा चालकांना गॅस टंचाईसोबत दरवाढीचा दुहेरी फटका, रिक्षा चालक मालक संघटनांचा 2 महिन्यात आंदोलनाचा इशारा। 5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर।